आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। 307 गुन्हे कसे काय मागे घेता येणार? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केला सवाल। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आले आहे। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रावर ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी अडचणीचे ठरत असलेल्या सगळे सोयरे संबंधीचे परिपत्रक सरकारने रात्री उशिरा काढले आहे। त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण आणि आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे। आता या निर्णयावर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे। मराठ्यांच्या EWS आरक्षणाचे या आंदोलनामुळे नुकसान झाल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे। सगळे सोयरे यांचा अर्थ काय? रक्ताचे नाते म्हणजे सगळे सोयरे, यात नवीन काही नाही। किती जणांना 37 लाख प्रमाणपत्रे मिळाली? हे नोटिफिकेशन ही कोर्टात टिकणार नाही। याची कोणती मागणी मान्य झाली आहे? 307 सारखे गुन्हे मागे घेता येऊ शकतात? ST सारखी सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीवर सुप्रीम कोर्टाचे काय आदेश आहे? असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे। सदावर्ते यांनी खरंच उपोषण केले असेल तर त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी आणि सर्वांना आपापल्या घरी शांततेत जाऊ द्यावे आणि सोमवारी कोर्टात सर्व बाबी स्पष्ट होतील तोपर्यंत वाट पाहावी, असेही ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे। सरकार मायबाप असते। जरांगेंनी काय सांगितलं? सगळे सोयरे। तुम्ही स्वतःच वर होतात, मी तुम्हाला पुस्तकातली व्याख्या दाखवली। सगळे सोयरे जवळ सगळे सोयरे आणि ब्लड रिलेटिव्ह याच्यात काय फरक आहे? ब्लड रिलेटिव्ह असेल तरच सगळा सोयरा असते। त्याच्यामुळे मला असं वाटतं, मला चुकीचा मराठी म्हणजे याचा शब्द वापरायचा नाही आपल्या गुराखी भाषेतला, कारण मी गुराखी साहित्याचा अभ्यासक आहे। त्याच्यामुळं म्हणजे कडीला ऊत वगैरे मला म्हणायचं नाही। त्यामुळं नवीन काही आहे असं वाटत नाही मला। सिंपल आहे आणि सगळ्यांनी सुखरूप घरी जावं, जरांगेने सुखरूप जावं। जरांगेने म्हणजे उपवास खरंच केला असेल तर स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी। कोणत्या मागण्या तुम्ही तरी सांगा पूर्ण झालेल्या? 1 2 3 4 मला सांगा। 307 सारखे गुन्हे वापस घेऊ शकतात का? मला सांगा 307 सारख्या गुन्ह्याला रिपोर्ट फाईल केला जाऊ शकतो का? मला सांगा पोलिसांवरील म्हणजे हल्ले याच्यावरले गुन्हे मागे होऊ शकतात का? मला सांगा सर्वोच्च न्यायालयाने ST महामंडळाच्या बसेस फोडलेल्या बाबतींमध्ये काय निर्देश आहेत? कोणाच्या खिशातून पैसे वसूल करायचे? मला सांगा माझ्या गाडीचे काच फोडले ते पैसे कोणाच्या खिशातून वसूल करायचे? हे सगळे पैसे जो माणूस आंदोलनाची घोषणा करतो, जो माणूस आंदोलनामध्ये सहभागी होतो, ह्या सगळ्यांकडून वसूल करायचे। मला नाही वाटत की त्याच्यातले कोणते गुन्हे वापस होऊ शकतात। मला नाही वाटत की मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्लापल्ले साहेबांच्या जजमेंटच्या नंतर सरकारचं हे काय नोटीस काय ते टिकू शकते। त्यामुळे मला तुम्ही सांगा की कोणती मागणी? 37 लाख कोणते कुणबी मराठा आहेत त्यांना मिळाली काय सांगा मला तुम्ही। सोमवारी इत्थंभूत सगळी गोष्ट आपल्या समोर येईल, थोडी वाट बघा। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।